तुम्ही इतके सुंदर नाचता की त्या योग्यतेचे प्रेक्षक मिळूच शकत नाही, म्हणून सगळे तिकीट्स मीच विकत घेतले. चालेल ना? कराल ना तुम्ही माझ्यासाठी डान्स? अरे कुठे गेला होतास? काय नाही, इथे बाहेरच फेरफटका मारत होतो. प्रोजेक्टचं काम व्यवस्थित चालू आहे ना? हो. काय झालं बाबा, तुम्ही असं का विचारताय? नाही नाही, मी सहजच विचारलं. पर तुला काही डाऊट्स असतील तर कमलाकरला फोन करून विचार. अगदीच काही गरज वाटली तर मी त्यांना विचारेन. ठीक आहे, जा फ्रेश हो. ऐका ना, मनूचा डान्सचा कार्यक्रम हाऊसफुल झाला. वाव, भारी. मला तर टेन्शनच आलं होतं. एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर कसं परफॉर्म केलं असेल तिने. टेन्शन कशाला घेते? शो हाऊसफुल होता ना, म्हणजे मनू खुश असणार आणि तिचा परफॉर्मन्स नक्कीच चांगला झाला असणार. करेक्ट आहे बाबा तुमचं. म्हणजे आपल्या कामाची दाद द्यायला समोर एवढी गर्दी असताना ताई उत्साहात चांगलाच परफॉर्मन्स देणार. काय तू? माझं आणि मनूचं बोलणं झालं ना, तेव्हा तिने मला सांगितलं तिला जायला सुद्धा उशीर झाला होता तिथे. फोन तूच केलास ना? तिनं नाही. फोन मी काय केला, तिने काय केला, काय फरक पडतो? जाऊ दे आरती, आपण या विषयावर नको बोलायला. मनूने फोन नाही केला म्हणून चिडलायत ना तुम्ही? मी सांगते ना, ती रिहर्सलच्या गडबडीत असेल म्हणून राहून गेला असेल फोन करायचा.
मी म्हंटल ना, आपण नको बोलूया त्या विषयावर. मी पानं वाढायला घेते. हं. ये. बाबा, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? आई म्हणते तसं खरं असेल, नसेल वेळ मिळाला तिला. आणि तुम्हाला ताईचा स्वभाव माहिती आहे ना, परफॉर्मन्स कसा झाला हे सांगायला ती स्वतः फोन करेल बघा. होप सो. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली, शो हाऊसफुल झाला म्हणजे त्या अनाथ मुलांसाठी चांगली चॅरिटी जमा झाली असेल. हो, ताई पण सॉलिड खुश झाली असणार. चल मी आवरून घेतो, आलोच. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाबा, खूप सुंदर नाचलात तुम्ही. आणि तुम्ही सुद्धा खूप खुश असाल. सगळे तिकीट्स मी विकत घेतले, शो हाऊसफुल झाला, चॅरिटी पण चांगली झाली. बोला दवे. मनवा. नंदा, मनवा आली का ग? मला माहित नाही. अगं इथेच तर बसलेस ना, तू बघितलं नाहीस का मनवाला? माई, मी काय इथे घरात कोण येतंय कोण जातंय ते बघायला बसलीये का? तुला प्रश्न विचारणं म्हणजे स्वतःला शिक्षा करून घेण्यासारखं आहे. काय झालं माई, का चिडचिड करतेस तू? मोहन, हिला समजाव, धड उत्तरं देत नाही. नंदा, काय म्हणते माई? पप्पा, मी काय घरात कोण येतंय कोण जातंय ते बघायला बसलीये का इथे? माई जाऊ दे ना, तू कशाला मनावर घेतेस? मनवा नाही आली का अजून? हा, एव्हाना संपला असेल कार्यक्रम, यायला हवी होती. तू फोन करून बघ ना तिला. हे बघा आलीच. मनवा, कसा झाला तुझा डान्स? काय रंजू, कसा झाला म्हणजे? अगे चांगलाच झाला असणार. काय मनवा? ठीक झालं. ठीक झालं म्हणजे? म्हणजे माई बरा झाला परफॉर्मन्स. मनवा. सगळे एवढं विचारताय तर सांगा, परफॉर्मन्स कसा झाला? अरे चांगला झाला परफॉर्मन्स. अगं चांगला झाला तर तोंड का असं पाडून सांगतेस? तू खुश व्हायला पाहिजेस ना. काय ग, काय विचारताय ते? अरे काय तुम्ही दोघं तिला प्रश्न विचारताय? दमले ना ती, तिला आराम करू दे जरा. मनवा, जा बरं तू आराम कर. माय छान झाला परफॉर्मन्स. मी आहे बर.
इतक्या थकलात तरी किती छान दिसताय म्हणून तुम्ही. तुमचा परफॉर्मन्स संपूच नाही असं वाटत होतं आज. तुम्हाला कल्पनाच नाहीये तुम्हाला डान्स करताना बघणं म्हणजे काय फिलिंग आहे. तुम्ही नेहमी म्हणता ना मला, मी तुमचा नवरा आहे म्हणून तुम्ही स्वतःला लकी समजता. आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात म्हणून मी स्वतःला खूप लकी समजतो. व्हॉट अ परफॉर्मन्स म्हणवा, कम्प्लिटली मेस्मरायझिंग. म्हणवा ते नंतर ठेवा, आधी बोला माझ्याशी. आधी बोला माझ्याशी. बोला ना माझ्याशी, मी तुमच्याशी बोलतोय. काय अशा गप्प का आहात तुम्ही? काय झालंय? अशा का बघताय तुम्ही? गप्प का आहात तुम्ही? बोला ना. मगाशी गाडीमध्ये सुद्धा तुम्ही काही बोलला नाही. का केलं तुम्ही असं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्हाला खरंच कळत नाही मी कशाबद्दल बोलते? मी शो बद्दल बोलते. का सगळी तिकीट तुम्ही विकत घेतली? का घेतली म्हणजे? मी सगळे तिकीट्स काढले म्हणूनच शो हाऊसफुल झाला ना. त्या संस्थेला चांगली चॅरिटी मिळाली. पण का? काय गरज होती? मान्य शो हाऊसफुल नसता झाला, पण ऍटलीस्ट ज्यांची खरंच इच्छा होती त्यांना तरी शो बघायची संधी मिळाली असती ना. इथे कोणाला संधी मिळण्याचा प्रश्न येतोच कुठे? तुम्ही लोकांनी पाहावं म्हणून डान्स केला की चॅरिटी व्हावी म्हणून? असं नसतं राजवीर. तो शो मी तुमच्यासाठी नव्हता घेतला. तो शो लोकांनी बघावा आणि त्यातून अनाथ मुलांसाठी निधी जमावा म्हणून केला होता. हो पण ठीक आहे, मी घेतले सगळे तिकीट्स, झाला निधी जमा, काय प्रॉब्लेम काय? आणि समजा मी ते तिकीट्स घेतले नसते तर मे बी शो हाऊसफुल झाला नसता, एवढा निधी जमा झाला नसता, एवढी चॅरिटी जमा झालीच नसती. तुम्ही तर खुश असायला हवं. नाही राजवीर, एवढंच नसतं. हे असे शोज बघायला 4 लोक येतात, त्यांना इन्स्पिरेशन मिळतं, मग ते स्वतः असे शोज ऑर्गनाईज करतात, गरजू मुलांसाठी निधी जमा करतात. आता तुम्हीच विचार करा, आजचा शो बघून कोणाला तरी इन्स्पिरेशन मिळालं असतं, त्यांनी सुद्धा एखादा असा चॅरिटी शो ऑर्गनाईज केला असता आणि मला मदतीसाठी बोलवलं असतं. नाही, शो ऑर्गनाईज केला तर ती चांगलीच गोष्ट आहे, पण त्यात तुमचा संबंध येतोच कुठे? तुम्हाला अशा प्रत्येक शोज मध्ये परफॉर्म करून करिअर नाही करायचं डान्समध्ये. त्यामुळे कुठला शो ठेवायचा नाही ठेवायचा ते बघतील. तुम्ही कशाला विचार करताय? थकला असाल, झोपून घ्या. राजवीर, मला तुमचं वागणंच कळत नाहीये. मला टेक्निकल रिहर्सलला घेऊन जाता म्हणालात, कुठेतरी दुसरीकडेच घेऊन गेलात. सकाळी न सांगताच निघून आला, डिरेक्टली शो मध्ये आला, सगळी तिकीटं तुम्ही विकत घेतलीत. हे सगळं करताना तुम्हाला एकदाही माझ्याशी बोलावं असं नाही वाटलं? काय बोलायचं? कशासाठी? आणि मनवा नवरा आहे मी तुमचा. काय बरोबर काय चूक कळतं मला. मला सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला, म्हणून सगळी तिकीटं विकत घेतलीत. हे असं लपवून? मनवा काय प्रॉब्लेम आहे? हा शो करण्यामागचा तुमचा मोटो काय होता? त्या मुलांना चॅरिटी मिळावी, बरोबर ना? मग झालं ना. अजून काय हवंय तुम्हाला? उगाच या गोष्टींचा काय विचार करताय तुम्ही? कारण तुम्ही विचार नाही केला राजवीर. बाकीच्यांचं जाऊ द्या, तुम्हाला माहित होतं ना आपल्या घरच्यांना, आई बाबा नितीश माई नंदा काकू सगळ्यांनाच बघायचा होता शो. आई बाबा तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिकिटांसाठी प्रयत्न करत होते. मनवा तुम्हाला आठवतंय मी पहिल्यांदा तुम्हाला कुठे बघितलं?
असाच एक शो होता आणि तुम्ही परफॉर्म करत होत्या. तिथे पाहिलं पहिल्यांदा आणि काहीतरी वेगळं वाटलं होतं. तो दिवस माझ्या आयुष्यात आला म्हणून आज आपण एकमेकांचं होतं. आणि आज तोच मोमेंट मला रिक्रिएट करायचा होता. सगळं विसरून तुम्हाला डान्स करताना बघण्याचा गोल्डन चान्स होता माझ्याकडे. का सोडायचा मी? आणि तुम्ही तिथे डान्स करताना फक्त तुम्ही आणि मी असावं असं मला वाटलं. काय बिघडलं? राजवीर, हा वेडेपणा आहे. तुम्ही असं करायला नको होतं. मग तुम्हाला कळत नाहीये, हा वेडेपणा नाही, प्रेम आहे माझं. आणि मला गॅरंटी आहे, माझ्या इतकी चांगली कॉम्प्लिमेंट तुम्हाला कोणीच देऊ शकलं नसतं. म्हणून केले बुक मी तिकीट्स. मगाशी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि मला फक्त त्या प्रश्नाचं उत्तर हवं. हे सगळं करताना तुम्हाला एकदाही मला सांगावं असं नाही वाटलं का? आणि तुम्हाला खरंच अजूनही असं वाटत नाहीये का की काही लोकांची किंवा आपल्या घरच्यांची इच्छा असूनही फक्त तुमच्यामुळे त्यांना शो बघता नाही आलाय? तुम्ही तरी मला कुठे उत्तर दिलं? तुम्ही डान्स चॅरिटीसाठी केला की लोकांनी पाहावं म्हणून? चॅरिटीसाठी केला असेल तर तुमचा हेतू साध्य झालाय. पण जर लोकांनी पाहावं म्हणून केला असेल तर नवरा म्हणून ते मला मान्य नाही. आणि आणखी एक, यापुढे तुम्हाला डान्स वगैरे करून चॅरिटी करण्याची इच्छा असेल, तुम्ही म्हणाल तो शो सुद्धा होईल, तुमचा डान्स परफॉर्मन्स सुद्धा होईल, भरपूर चॅरिटी सुद्धा मिळेल. पण तुमचा प्रत्येक परफॉर्मन्स फक्त आणि फक्त माझ्याच समोर होईल. गुड मॉर्निंग मनवा. गुड मॉर्निंग. वा वा वा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मनवा, अगं तुझे डोळे का सुजले तेवढे? झोपली नाहीस का काय रात्रभर? नाही, तसं काही नाही. राजवीर नाही उठला का अजून? उठले असतील कदाचित. असतील म्हणजे? काय नवरा आहे तुझा, तुला माहित नाही तो उठलाय की नाही ते? नाही, ते ऍक्च्युली मी उठून खाली आले त्यामुळे माहित नाही मला. मनवा,
अगं काहीतरी काय बोलतेस असं कसं माहित नाही. माई ऐकतं ना काय बोलते ते. अगं त्यात काय एवढं, असू दे ना. मनवा तुझा चेहरा एवढा उतरलेला का दिसतोय? म्हणजे कालचा कार्यक्रम खरंच चांगला झाला ना? मोहन, तिने काल सांगितलं ना. हो, पण ते असं वरवरच आहे ग. जरा डिटेल मध्ये कळू दे ना कसा झाला कार्यक्रम. चांगला झाला असेल ना? छान झाला परफॉर्मन्स. पण मी काय म्हणते दादा, की शो तर हाऊसफुल होता ना, म्हणजे आपण कोणीच जाऊ शकत नव्हतो. मग तू कसं काय गेलास?